तुम्ही कवरेची वाचायला त्यांना लंघायचं वगैरे म्हणजे खूप मागच्या वेळी आपण बुद्धी या विषयावर बोलायला सुरुवात केली होती मागच्या शनिवारी आणि नंतर गेल्या शनिवारी आपण ते बुद्धीवर वेगवेगळ्या प्रवचनात महाराजांनी सांगितलेले विचार ते वाचले असतील आपण. तर आता आपण बुद्धीचं पुढचं आपण पुढच्या भागाकडे जातो. तर मागच्या वेळी आपण पाहिलं होतं बुद्धी म्हणजे काय? म्हणजे अ, अ, महत्तत्व या रूपाने वैश्विक जी बुद्धी झाली, त्याची आपली प्रत्येकाची बुद्धी हा एक भाग असतो. आणि तो तसा असल्यामुळेच एक आता आपण आजूबाजूला ऐकत असू, की मॉडर्न ह्याच्यात वेस्टर्न कंट्रीज मधनं आलेला एक कन्सेप्ट आहे, द सिक्रेट म्हणून, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ज्याचा आपण विचार करू, ध्यान करू आणि अ, अ, जे आपल्याला पाहिजे ते मिळाले असाच विचार करू, तर ते तसंच घडतं, असा त्यांचा सिद्धांत आहे. आता तो सिद्धांत पण तसं का होतं हे त्यांना सांगता येत नाही आणि तसं सगळ्यांचंच का होत नाही हेही त्यांना सांगता येत नाही. तर ते आपल्या वैदिक ज्ञानातनं त्याचं उत्तर मिळतं. ते कसं तर अ, आपली जी बुद्धी आहे ती त्या वैश्विक बुद्धी म्हणजे महत्तत्वाचाच भाग आहे. जे विराट स्वरूप आहे, विराट स्वरूपाचं हिरण्यगर्भ हे मन आहे. तर त्या मनाचेच आपली मन ही भाग आहेत. तर त्यामुळे जे आपण मागे एका आपल्या सत्संगाच्या वेळी पाहिलं होतं, की महाराजांना एकाने प्रश्न केला, की अ, जर हे विश्व माया आहे, तर प्रत्येकाला ते सारखीच कशी दिसते? तर त्याच्यावर महाराजांनी उत्तर दिलं, सारखी कुठे दिसते? की एखाद्याला एखादी स्त्री ही आई वाटते, दुसऱ्याला तीच पत्नी वाटते, तिसऱ्याला मुलगी वाटते, चौथ्याला बहीण वाटते. म्हणजे सारखी दिसत नाही. तर हे कसं आहे, तर समजा आपण शरीराचं उदाहरण घेतलं. समजा विराट शरीराचे आपण जसे भाग आहोत, तसं आपलं शरीर हे विराट ठरलं. तर त्याचे हात आहेत, पाय आहेत, 2 डोळे आहेत. हे प्रत्येक अवयव वेगळे आहेत आणि त्याचे अनुभव वेगळे आहेत. म्हणजे डोळ्यांनी ऐकू येत नाही, कानांनी दिसत नाही किंवा त्वचेला दिसू शकत नाही. तर हे आहे. बरं दुसरं कसं आहे, की शरीरातच समजा अ, एक झालं? हां, हां. तर दुसरं असं आहे, की अ, शरीरात समजा एका ठिकाणी कापलं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी काहीतरी आपल्याला छान थंडीच्या दिवसात छान उबदार आहे. तर एका भागाला ऊब लागते, पण दुसऱ्या भागाला दुःख होतंय. हे जसं होऊ शकतं, तसं विराट मन आणि त्याला झालेला जरी भाग अ, एकच असला, या विश्वाचा, विश्वोत्पत्तीचा भास एकच असला, तरी त्यातली इंडिव्हिज्युअल आपली जी मनं आहेत, व्यष्टी ज्याला आपण म्हणतो, त्याला तो भास वेगवेगळ्या प्रकारचा वाटतो. आणि हे आपण थोडंसं योगसूत्र बघताना पाहिलेलं, की अ, विपर्यय आहे आणि मग विकल्प पण आहे. म्हणजे माया जरी झाली, तरी त्या मायेत जे काही जसं दिसतंय त्याचे पण वेगवेगळे अर्थ आपण इंडिव्हिज्युअल लावतो. तर तसं आहे. अ, आता ती विराट बुद्धीचा जो संकल्प आहे, तो जसाच्या तसा कार्यरत होतो. तर त्यामुळे आपल्या बुद्धीची योग्यता वाढत जाऊन, याला इंग्लिश लोकं कॉन्शियसनेस म्हणतात. तर ते तो कॉन्शियसनेस एक्सपांड केला, ती बुद्धीची योग्यता वाढवली, बुद्धी व्यापक बनवली. तर ती जशी-जशी व्यापक बनत जाते, तशी-तशी ती पूर्ण विश्वमनाचा जास्तीत जास्त भाग व्यापत जाते. त्यामुळे मग त्या विकसित बुद्धीचे संकल्प जास्त खरे होतात. आणि त्यामुळेच म्हणजे अणिमा, लघिमा, गरिमा या सगळ्या ज्या अष्टसिद्धी आहेत, ते म्हणजे मूळ जो कल्पना आहे, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही एक कल्पना आहे किंवा एकच वस्तुमान एका वस्तूचा आकार एकच असू शकतो, ही एक कल्पना आहे.
तर त्या कल्पनेच्या विरुद्ध ही केव्हा होतं, जेव्हा तेवढी स्ट्रॉंग कल्पना ही बुद्धी करू शकते आणि त्याला तेवढं बळ असतं. म्हणजेच काय, विराट मनाचा मॅक्सिमम भाग किंवा संतांचं उदाहरण घेतलं तर ते म्हणतात, की "हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणेची झाला." म्हणजे त्यांचं जी बुद्धी आहे, ती वैश्विक बुद्धी, विश्वमनाच्या बुद्धीला व्यापते. त्यामुळे त्यांचा संकल्प आहे तो खरा होतो. हे इतकं सोपं आहे. आता हे वेस्टर्न लोकांना माहिती नाही, पण ते आपल्या शास्त्रात आलेलं आहे. तर बुद्धिविकास जो आहे, तो बुद्धिविकास हाच आहे, की बुद्धी अ, चा इतका विकास झाला पाहिजे, की ती बुद्धी ही अ, वैश्विक बुद्धी एवढी होऊन त्याच्याही पलीकडे गेली, की ती बुद्धी निर्विकार झाली, ती शुद्ध बुद्धी झाली. एकदा शुद्ध बुद्धी झाली का त्याच्यात चैतन्याचं प्रकटीकरण होतं आणि मागच्या वेळी आपण जसं बघितलं, की बुद्धी हा एक थ्री डायमेन्शनल किंवा मल्टी डायमेन्शनल आरसा आहे आणि त्याच्यातनं तो आरशातनं परब्रह्म रिफ्लेक्ट व्हायला त्या आरशाच्या भावभावना आहेत किंवा त्या आरशाचे कर्म आहेत किंवा त्या आरशाचे विचार आहेत. अशा वेगवेगळ्या पैलूतनं तो परब्रह्मच प्रकट होतो. त्या आरशाची शुद्धी झाली, की त्या आरशात परमात्म तत्व पडलं आणि तिथे जर अहंकार नसला, तर अहम ब्रह्मास्मी पासून वासुदेव सर्वम पर्यंत जी प्रगती आहे, तिथे अहम आहे तोपर्यंत ती बुद्धी आहे. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ती बुद्धीचाच निराश होतो आणि जे राहतं ते फक्त आत्मतत्व म्हणजे वासुदेव सर्वम. तर बुद्धीचा विकास किती करायचा किंवा किती होऊ शकतो? तर बुद्धीचा विकास इतका होऊ शकतो, की शेवटी ती बुद्धी अ, आत्मतत्वात विलीन होते आणि मग अ, ईश्वर कोण आणि भक्त कोण किंवा अ, अ, ज्ञाता कोण, ज्ञेय कोण आणि ज्ञान कोण ही त्रिपुटीही तिथे निघून जाते. तर तो बुद्धिविकास आपण पाहतोय आणि मागच्या वेळी आपण हे पाहिलं, की अ, बुद्धीचे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळ्या शक्ती आहेत बुद्धीच्या. म्हणजे धारणा शक्ती आहे, धृती, धैर्य. धारणा जसे पृथ्वीची शक्ती एक धारणा शक्ती आहे, तशी बुद्धीची पण धारणा शक्ती आहे, की जो विषय मनात आलेला आहे, तो धारण करणं. तशी आकलन शक्ती आहे, ग्रहण करणं. आकलन शक्ती, धारण शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती. क्रियाशक्ती जरी शरीराची असली, तरी त्याचा उगम बुद्धीत आहे. एखाद्याचं कृश शरीर असेल, पण जबरदस्त जर इच्छाशक्ती असेल आणि क्रियाशक्ती असेल, तर तो त्या शरीराच्या मानानेही कितीतरी जास्त शक्तीचं कार्य करू शकतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या शक्ती बुद्धीच्या आहेत. आता बुद्धीचा विकास कसा करायचा हा शेवटचा प्रश्न होता. आता तिथपर्यंत पोहोचायच्या आधी अ, समजा आपण समजा करियर काउन्सिलिंग करत असू, मुलाला आपण मार्गदर्शन करतो असं कोणाला कळलं, तर म्हणाला की माझ्या मुलाला तुम्ही काही मार्गदर्शन कराल का? तर आपण कसं करतो? पहिल्यांदा आपण विचारतो, तो केवढा आहे? कितवीत आहे? कोणत्या माध्यमात आहे? त्याची आवड-निवड काय आहे? किंवा त्या मुलाशी आपण बोलतो, "बाळा तुला काय आवडतं? कशात तुला इंटरेस्ट वाटतो? मग तुला ह्या गोष्टी माहिती आहेत का?" म्हणजे त्या प्रत्येक मुलाप्रमाणे त्याच्या बौद्धिक विकासाचा, व्यावहारिक बौद्धिक विकासाचा मार्गही वेगवेगळा असतो. ग्रॅज्युएट सगळे होतात, तेव्हा कोण बी-ए होईल, कोण बी-कॉम होईल, कोण बी-ई होईल, कोण एम-बी-बी-एस होईल. हा सगळ्यांचा बुद्धिविकास झालेला आहे. आता तसंच अध्यात्मातही वेगवेगळे मार्ग हे वेगवेगळ्या बुद्धिविकासाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या संस्काराप्रमाणे त्याला अनुकूल असलेला मार्ग वेगवेगळा असतो. त्यामुळे अ, भगवंताची कर्मशक्ती भगवंतानी ची जी आहे, त्यांनी आपली जशी कर्म आहेत, त्या कर्माप्रमाणे अनुकूल आपल्याला धर्म मिळतो. म्हणजे आपला जो जन्म होतो, त्यात जो आपल्याला धर्म आणि त्यातला जो वर्ण मिळतो,
तो आपली जशी कपॅसिटी आहे, आपले जसे संस्कार आहेत, तिथून वरपर्यंत कसं जायचं, त्याच्यासाठी आपल्यासाठी योग्य असलेला मार्ग मिळतो. मार्ग म्हणजे धर्म आहे. आता समजा अ, कोणाला अ, मुंबईला जायचंय. आता ती व्यक्ती किंवा समजा कोणाला पुण्याला जायचंय, महाराजांच्या घरी जायचंय. ती व्यक्ती जर मुंबईला असेल, तर तिचा मार्ग वेगळा आहे. ती जर कर्नाटकात असेल, तर तिला उत्तरेला जायला सांगायला लागेल. ती काश्मीरमध्ये असेल, तर तिला दक्षिणेला यायला सांगत असेल. तर एकाने म्हटलं, "अरे तू उत्तरेला जातो चुकीचं आहे. मी तर दक्षिणेला चाललोय." तर ते बरोबर ठरणार नाही. तसं व्यक्ती तितक्या प्रकृती आणि व्यक्ती तितके मार्ग आणि तेच आपल्या सनातन धर्माचं महत्व असं आहे, की एक तर त्यांनी आपल्या संस्काराप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या ह्याच्यात आपोआप तिथेच जन्म येतो. आपल्या वृत्तीला अनुकूल वर्णात आपला जन्म येतो. तेही झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीप्रमाणे जे बदलतं आवड-निवड, त्याप्रमाणे आपण आपली उपास्य दैवत ठरवायची मुभा आपल्याला आहे. अ, वेगवेगळे मार्ग पण आहेत. महाराजांनी एका प्रवचनात म्हणते, कोणाला पूजा करायला आवडते, कोणाला पूजेत तेवढा रस वाटत नाही, त्यांना वाचन आवडतं, कोणाला गायन, भक्ती गीतं म्हणायला आवडतात. कोणताही मार्ग असेल, तरी कुठेही तो साधक किंवा तो जीव असेल, तिथून त्या ईश्वर तत्वापर्यंत जायला तेवढे सगळे मार्ग आपल्या ह्याच्यात सांगितलेले आहेत. आणि आता एवढे सगळे मार्ग असल्यामुळे ते मार्ग आपल्याला योग्य मार्ग कोणता आहे, हे खूप काळजीपूर्वक ठरवावं लागतं. आपण शाळेत, कॉलेजमध्ये किंवा पुढे गेल्यानंतर विषय आपल्याला आपले ठरवावे लागतात. तर ते विषय जसे ठरवावे लागतात, तसं आपल्याला आपलं आयुष्य एक तर कलियुगात आयुष्य कमी आहे. त्यात परत आपल्याला कमवणं ह्याच्यात सगळं आयुष्य आपलं बराचसा भाग जातो. झोपेत आयुष्य जातं. तर उरलेल्या वेळाचा योग्य उपयोग जर व्हायचा असेल, तर कोणत्या मार्ग, कोणत्या ऍक्टिव्हिटीज शेवटी एक ऍक्टिव्हिटी पर्यंत, एकेका कर्मापर्यंत आपण येतो. मग ते आपल्याला वर्षभरातलं काय, दिवसभरात आपण काय करायचंय, या आठवड्यात काय करायचंय, हे जसं व्यवहारात ठरवतात, त्याच्याही पेक्षा कितीतरी महत्वाचं अध्यात्मात ठरवणं आहे. आणि त्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे स्वतःला जाणून घेणं आवश्यक आहे. जे अर्जुनाला आधी समजलं नाही आणि भगवंताच्या उपदेशाने त्याला लक्षात आलं, की आपण आत्ता कुठे आहोत. आत्ता नुसतं आपण ज्ञानाच्या गोष्टी केल्या, त्यांनी ज्ञान होत नाहीये आपल्याला. आत्ता आपण जर कर्माचे अधिकारी असू, तर मग कर्म कोणती करायची? तर पुढे येईलच ते यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणां. म्हणजे जर मला आधी बुद्धीच माझी शुद्ध व्हायची आहे, माझे आचार-विचार शुद्ध व्हायचे, तर सर्वात पहिल्यांदा मला काय करायला पाहिजे? तर यज्ञ करायला पाहिजे, दान करायला पाहिजे, तप करायला पाहिजे. तर जिथे-जिथे आपण आहोत, बरं जिथे-जिथे आपण आहोत त्यात पण व्यक्तीप्रमाणे प्रकृती आहेत. आता कोणाला क्रोध आवरता येत नाही, कोणाला काम आवरता येत नाही, कोणाला लोभ आवरता येत नाही, कोणाला मोह आवरता येत नाही, कोणाला मत्सर आवरता येत नाही, कोणाला मद आवरता येत नाही. तर महाराजांनी एका प्रवचनात सांगितले, की या षड्रिपूंपैकी सर्वात जास्त त्रास देणारा असा जो आहे, प्रत्येकाला सगळेच अ, जे रिपू आहेत ते सारखेच त्रास देत नाही. कोणता तरी रिपू कमी त्रास देतो. एखाद्याला मत्सराचा त्रास नसेल, पण काम जास्त असेल. एखाद्याला क्रोधाचा त्रास नसेल, पण मोह जास्त असेल. तर आपल्याला जो त्रास देतोय, त्याच्यावर त्याच्या उपायावर फोकस करून आपण आपली प्रगती जास्त साधू शकतो. त्याच्याबरोबर आपली उपासनेची जी आवड आहे, तर आपल्याला स्वाभाविक रीतीने जे आवडतं, त्याच्यावर जास्त भर देऊन आपण लवकर पुढे जाऊ शकतो. तर त्यामुळे बुद्धीचे वर्गीकरण आणि बुद्धीचे प्रकार आणि स्टेजेस हे जर आपल्याला समजलं, तर आपल्याच आवडी-निवडी आणि आपली पोहोच कुठपर्यंत आहे. आता आपण कोणत्या अवस्थेत आहोत. आता रेफरन्स द्यायचा झाला तर आपण पतंजल योगसूत्रची इंट्रोडक्शन पाहिली. आता अख्खं पातंजल योगसूत्र हे मागेच आपण बघितल्याप्रमाणे बुद्धिवर्धनाचं शास्त्र आहे.
किंवा मागच्या सेशनमध्ये आपण हे पण पाहिलं. गीता काय आहे तर बुद्धी योगच आहे. सगळा जो उपदेश आहे, तो भगवंतांनी अर्जुनाच्या मनालाच केलेला आहे ना. त्या अर्जुनाच्या ला मनाच्या अवस्थेपासून बुद्धीच्या अवस्थेत आणणं, हाच तो बुद्धियोग म्हणजेच गीता आहे. तर त्यामुळे हे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथांनी आपण कुठे आहोत? आपल्यातल्या वेगवेगळ्या शेड्स ज्या आहेत, आता गीतेत पुढे येईलच ते, आपण घेऊ ते, की 16व्या अध्यायात दैवी संपदा सांगितलेल्या आहेत 26 आणि काही आसुरी संपत्ती पण सांगितल्या. मग त्या 26 दैवी संपदा आपल्याला ह्या जन्मात कुठपर्यंत पोहोचायचंय आणि आत्ता आपण कुठे आहोत? यांनी मग त्या प्रत्येक संपदेमध्ये मिळवण्यासाठी आपण काय कर्म करू शकतो? किंवा असं कोणतं कर्म करू शकतो त्यात आपल्याला जास्त ज्याच्यात प्रगती करायची आहे, तो भाग साधला जाईल. नामस्मरणाने तर सगळंच होईल. पण नामस्मरणात प्रीती कशामुळे उत्पन्न होईल? 24 तास नामस्मरण ही फलश्रुतीच आहे. ही साधना नाहीच आहे. 24 तास नामस्मरण होतं म्हणजे तो महात्माच झाला, संत झाला. पण 24 तासापेक्षा 1 मिनिट जरी कमी होत असेल, तर त्या 1 मिनिटात काहीतरी वेगळी साधना करणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्यात संतांचं चरित्र म्हणा किंवा अ, पूजा म्हणा, हे सगळ्या गोष्टी येतील त्या आपण शेवटी पाहू. पण आपल्याला काय करायचंय कळण्यासाठी थोडं वर्गीकरण समजणं आवश्यक आहे. आणि हा विषय असा आहे, की आपण स्तोत्रावर बोलतो किंवा अ, भागवतातल्या एखाद्या कथेवर बोलतो. असं बोललं बऱ्याच वेळा जातं. पण एकच कन्सेप्ट घेऊन बोलणं असं आपलं वारंवार होत नाही. त्यामुळे थोडंसं आपण डिटेलमध्ये हे पाहतोय. तर आता आपण मागच्या वेळी बुद्धी म्हणजे काय पाहिलं? ते सगळ्यांना लक्षात आलंय? काय काही प्रश्न आहे? आपण आरशाचं उदाहरण घेतलं. आलं ना? हं. आता अंतःकरण तत्वाचे आपण अवस्थेप्रमाणे भेद बघितले. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. अ, अ, ज्याच्यात संस्कार हां, हां, विचारा ना. हां. हो, हो. हो, त्याच्यातच येतं. कारण कसं आहे, की विवेकानंदांनी सांगितलेलं आहे आणि रामकृष्ण परमहंसांचे वचनामृतात पण आलंय ना. सारखं मी पापी म्हटल्यावर मग पापीच होऊन जाईल. हां. कारण हो, हो. आणि महाराजांनी सांगितलेलं आहे, की आपल्या वैदिक धर्मात निराशा नाहीये. सगळे जे आपण ज्या कथा ऐकतो, अजामिळाची कथा आहे किंवा र वाल्मिकींची कथा आहे. ह्या कथा कशाला ऐकतो आपण? की अगदी अ, महापाप जरी घडलं असलं, तरी तिथे अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्यभाग साधुरेव स मंतव्या सम्यक व्यवसितो ही सहा म्हटलंय. म्हणजे दुराचारी जरी असला, तरी माझी अनन्य भक्ती जर त्यांनी केली, करत असला तो, तर त्याला साधूच म्हणायला पाहिजे. कारण विदिन नो टाईम तो अ, सम्यक व्यवस्थितो विसा म्हणजे समबुद्धीचा आणि महात्मा बनून जातो. तर ही भक्तीचं महत्व आहे. मात्र अनन्य आणि अप्रतिहत झालं पाहिजे. आणि ती भक्ती उत्पन्न होण्यासाठी हा आपला कर्ममार्ग, उपासना मार्ग हा सांगितलाय. तर त्यामुळे आपल्याला कोणते दोष त्रास देतात, त्याप्रमाणे आपण कर्म निवडू शकतो. ते कार्य आपण जास्त करू शकतो, असं आहे. तर अंतःकरणाचे 4 प्रकार आपण पाहिले. नंतर गुणाप्रमाणे सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी हे पाहिली. म्हणजे अ, तर अ, ते पण आपण गीतेच्या संदर्भात सात्विक कोणती, राजस कोणती, तामस कोणती याच्यापेक्षाही आपण थोडं शॉर्टमध्ये करायला मुख्य सात्विक बुद्धी कोणती हे पाहू आणि मग ती उत्पन्न करण्यासाठी काय करायचंय ते पाहू. आता हां.
आता जसं आपण पाहिलं हे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण आहे, तसं आपण योगसूत्रामध्ये हे पाहिलं की चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. मूढ अवस्था आहे, की जिथे नुसतं अज्ञान आहे, झोप, आळस ह्याच्यात वेळ चाललेला आहे. त्याच्यानंतर क्षिप्त अवस्था, जे मॅक्झिमम सगळी लोकांचं चालू आहे, की खाणं-पिणं, झोपणं, मैथून करणं, खाणं-पिणं, झोपणं, काही म्हणजे अ, इथले तिथले आनंद व्यावहारिक घेणं, ह्याच्यातच सगळं आयुष्य जाणं ही क्षिप्त अवस्था आहे. विक्षिप्त अवस्थेत थोडी तरी ईश्वराबद्दल अ, हे निर्माण झाली, अ, आस्था निर्माण झाली. कधी ईश्वराचं भजन करतोय, कधी विषयावर जातोय. जसं रामकृष्ण परमहंसांनी म्हटलेलं आहे, की साधी माशी जी असते ती बर्फीवर पण बसते, जखमेवर पण बसते, घाणीवर पण बसते. पण मधमाशी जी आहे ती फक्त फुलावर बसेल. तर तसं अ, विक्षिप्त अवस्था आहे आणि म्हणजे अ, थोडंसं करतोय देवाचं, थोडंसं विषयात पण अडकलंय. माझं काय होईल? मुलांचं काय होईल? नोकरी राहील की नाही? पैसा पुरेल की नाही? घर गळतंय. हे सगळी ज्याला विवंचना आहे आणि त्याच्याबरोबर महाराज आहेत, जालन्याला जायचंय, आपल्याला वारी करायची हे पण आहे. तर हे दोन्ही असलं की ती विक्षिप्त अवस्था झाली. आता जेव्हा मुमुक्षा निर्माण झाली, तेव्हा ती एकाग्र अवस्था येते. आता हे ज्ञानाच्या भूमिकेत पण आपण पाहिलेलं, आपलं ज्ञानाच्या अभ्यासात आपण पाहिलेलं आहे, की श्रवण, मनन, निदिध्यासन, धारणा, ध्यान, समाधी. या बुद्धीच्याच एकापेक्षा एक वरच्या अवस्था आहेत आणि समाधी अवस्थेत पहिली सविकल्प समाधी आहे आणि निर्विकल्प जेव्हा आहे, तेव्हा ती बुद्धी विलीनच झाली. बुद्धी राहिलीच नाही. पण ह्याही बुद्धी शुद्धीच्या किंवा अ, बुद्धीच्या उत्कर्षाच्या अवस्था आहेत. तसंच योगाभ्यासात पण आसन प्राणायाम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. आता धारणा ध्यान समाधीमध्ये धारणा आणि ध्यान ही एकाग्र अवस्था झाली, जी योगसूत्रात सांगितलेली. धारणा आणि ध्यान ही एकाग्र अवस्था झाली. अ, अ, आपल्याला ना नंतर जर शक्य झालं तर आपण हे जर टीम्सवर हे करता आलं किंवा मी झूमचं लायसन्स व्हर्जन थोड्या दिवसाकरता घेऊ की काय विचार करतोय. म्हणजे मी तुम्हाला एका चार्टमध्ये पण दाखवू शकेन. म्हणजे या वेगवेगळ्या अवस्था आहेत किंवा हे वेगवेगळे वर्गीकरण आहे. त्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे तेही आपण ते मी दाखवीन तुम्हाला कधीतरी ग्रुपवर पण दाखवेन किंवा आत्ता पण पुढे जाऊ तसं मी थोडंसं एक्सप्लेन करीन ते. तर मग ती झाली एकाग्र अवस्था, निदिध्यासन आहे, धारणा आहे, ध्यान आहे आणि निरुद्ध अवस्था ही समाधी आहे. सविकल्प समाधी आणि त्याच्या पुढे तर निरुद्ध पण वृत्ती राहिली नाही तिथे. तिथे मग अ, आत्मानंदाप्रमाणे आणि ईश्वर स्वरूप तो महात्मा झाला. आता अ, मूढ अवस्थेतनं क्षिप्त अवस्थेत जायचंय. म्हणजे अगदीच आळसात पडलाय. त्याच्यापेक्षा निदान नोकरी करतोय, स्वतःचं स्वतः खातोय, कुटुंबाला पोसतोय, हे तरी जरा तरी चांगलं. त्यामुळे जर बरं, कायमच सगळ्यांची 100% मूढ अवस्था असते असं नाही. कायमच क्षिप्त, विक्षिप्त असतं असं नाही, एकाग्र असते असं नाही. कायम निरुद्ध अवस्था फक्त संतांची असते, बाकी कोणाची असते असं नाही. तर आपली सध्या जी अवस्था आहे, त्यातनं बाहेर जायला काय आहे, हे आपल्याला त्यांनी बघता येईल. आळस जर आला असेल, तर आळस आला असेल तर म्हणजे ते तमोगुणाचं लक्षण आहे. मग त्या ठिकाणी रजोगुण हा गुण मानलाय. मग जरा आळोखे-पिळोखे द्या, व्यायाम करा, की ज्याने थोडंसं तरी मनाची तरतरी आली, की मग मन नाहीतर झोप आलेली असताना ध्यानाला बसून ध्यान कुठे होणार आहे? त्यामुळे तमात जर असलं, तर थोडासा रजोगुण पण उपयोगी पडेल. रजोगुणात असेल तर तिथून सत्वाकडे न्यायचंय. हे आपल्याला बघता येतं. तर मूढ क्षिप्त विक्षिप्त बद्दल जास्त सांगत नाही, कारण आपण योगसूत्राच्या अ, याच्या वेळी इंट्रोडक्शनच्या वेळी ते घेतलेलं आहे. आता बुद्धीचे स्तर असतात. म्हणजे ती जशी शुद्ध होत जाते,
तशी ती एका लेव्हलवरनं पुढच्या लेव्हलला जाते. म्हणजे तिचा आवाका वाढतो. तिची कार्य करायची पद्धती आणि त्यातला सक्सेस वाढतो. आता हे कसं? तर ते स्तर कोणते बघितल्यानंतर आपण त्याचे अ, त्याचा आवाका किंवा त्याच्या स्तराचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. जेव्हा व्यावहारिक सगळे विचार चालू आहेत आपले, तर व्यावहारिक विचारात अडकलेलं जे मन आहे, तिथपासून ते बुद्धीला नेलं. म्हणजे आता समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याला म्हटलं, "नाही, तुला अभ्यास केला पाहिजे. तू अ, हे सगळे याचे फंडामेंटल्स सगळे समजून घे. कविता वगैरे अशा गोष्टी असतील तर त्या पाठ कर. अ, गणितं असतील तर ते सोडवायची प्रॅक्टिस कर." हा सगळा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न करून बुद्धीचं वर्धन आहे. पण ते बुद्धीचं वर्धन आहे. ती बुद्धी म्हणजे व्यावहारिक, प्रापंचिक ज्या काही विद्या आहेत, त्या विद्या प्राप्त करण्याकरता आवश्यक असलेली एवढीच बुद्धी आहे. त्याला बुद्धी असं म्हणतात. म्हणजे नुसती बुद्धी म्हटल्यावर जसं आपण आत्मा म्हटलं, तर आत्म्याला कधी-कधी जीवात्म्याला पण आत्मा म्हणतात आणि नुसता आत्मा म्हटलं तर तो सच्चिदानंद होतो. तसं बुद्धी ही एक जनरल टर्ममध्ये स्पेसिफिक बुद्धी ही टर्म आहे. ती ह्या बुद्धीला आहे. म्हणजे व्यावहारिक बुद्धी. ती बुद्धी जर ईश्वराकडे लागली म्हणजे मगासच्या ज्या स्टेजेस आहेत, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, तर विक्षिप्तकडनं एकाग्र व्हायला लागली. कुठेतरी असं वाटायला लागलं, की हे जगाचा कारभार चालवणारी कोणतीतरी शक्ती आहे किंवा आपल्या आत जी चेतना आहे, तिचं मूळ एका कोणत्यातरी विश्वव्यापक चेतनेत आहे किंवा कशाही पद्धतीने ईश्वराकडे लागला. अगदी या दगडात देव आहे किंवा स्वर्गात देव आहे आणि तो हे त्याची प्रार्थना केली तर मला काहीतरी चांगलं मिळेल. इतकं जरी आलं तरी थोडीशी विक्षिप्त अवस्थेला सुरुवात झाली. थोडासा ईश्वर हवा आहे. पण तो ईश्वर कशाकरता हवा आहे? माझ्या व्यावहारिक गोष्टी करताच हवा आहे. घोरात कष्टाचे मी पाठ करीन. का करीन? तर परीक्षेत मला पहिला नंबर पाहिजे. पण ठीक आहे, क्षिप्तपेक्षा थोडं तरी बरं आहे, की थोडं तरी ईश्वराकडे बुद्धी लागली किंवा स्वर्गप्राप्त्यर्थ साहंकार कर्म केली. हे मी केलेलं आहे, त्यामुळे हे माझं आहे. ही जी वृत्ती आहे ती साहंकार कर्माने होते. तर ती साहंकार कर्म तरी व्हायला लागली थोडी तरी, म्हणजे ती विक्षिप्तपणे आली. पर्यंत आली. आणि नंतर मुमुक्षा निर्माण झाली. निदिध्यासन सुरू सुरू झालं किंवा अ, अ, ह्याच्याप्रमाणे योगशास्त्राप्रमाणे प्रत्याहार जर झाला, तर तेव्हा ती एकाग्र व्हायला सुरुवात झाली. आणि मग त्या एकाग्र बुद्धीचा अजून जर निरोध होत गेला, तर निरुद्ध अवस्था म्हणजे समाधी अवस्थेपर्यंत हे पोहोचतो. तर बुद्धी म्हणजे व्यावहारिक समजून घेणारे. त्याच्या पुढे जेव्हा ती बुद्धी जाते, ईश्वरात तत्व समजून घ्यायला लागते आणि मग अध्यात्मातली तत्व कळू लागतात. म्हणजे सुरुवातीला वाचून कळू लागतात आणि नंतर ती जसं-जसा अभ्यास वाढेल, जसं-जसं श्रवण, मनन, निधिध्यासन हे वाढेल, जसं-जसं गुरुसेवा वाढेल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हे जसं वाढेल किंवा जसं-जसं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय म्हणजे इंद्रिय संयमन जसा वाढेल, श्रद्धा जशी वाढेल, या या साधनांची जशी वाढ होत जाईल, तसं-तसं नवा जरी विषय आला, तरी तो बघता क्षणी, वागता क्षणी त्यातलं तथ्य म्हणा, रहस्य म्हणा, उलगडत जाईल. असं होतं. पण ते जरी असलं, तरी अजून पूर्ण आत्मानंदाचा अनुभव नाहीये. म्हणजेच काय? अ, बुद्धिमान अवस्थेपासून नंतर मेधावान अवस्था ही कशी आहे? तर बुद्धिमान अवस्थेत व्यवहारातला सगळा स्मार्टनेस आहे. बिझनेस करू शकतोय, लोकांकडनं पैसे काढू शकतोय. ही अवस्था आहे. पण अ,
अध्यात्माची तत्व कळायला लागली, त्याचा अभ्यास झाला, स्वतः निशंक झाला, दुसऱ्याला जर निशंक करू शकतोय, तर ती मेधावी म्हणतात त्याला. त्याची जागृत झाली आणि त्याचा परिपाक म्हणजे मेधावी झाला तो. मेधावी झाला म्हणजे त्याला सगळी तत्व सांगता येतात किंवा नवीन काही तत्व असेल तर त्याला पटकन कळू शकतं. पण अजून अनुभव नाहीये. तर मेधाच्या पुढे जेव्हा तो साधक जातो, तेव्हा त्याची प्रज्ञा जागृत होते म्हणतात. महाराजांच्या प्रवचनात बऱ्याच वेळा येतं, सत्याचा जर अभ्यास झाला, तर त्याचा परिणाम म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा जागृत होते. योगसूत्रात सांगितलेलं आहे, महाराजांनीच सांगितलंय प्रवचनात, की ऋतंभरा तत्र प्रज्ञा म्हणतात. म्हणजे ऋतंभरा नावाची प्रज्ञा त्याला प्राप्त होते. ऋत म्हणजे खरं. आपण सत्य म्हणतो, सत्य म्हणजे सच्चिदानंद नुसतं आहे. पण ऋत म्हणजे खरं, म्हणजे व्यवहारातलं पण जे खरं आहे, त्याला ऋत म्हणतात. ऋतंबरा म्हणजे ते खरं सगळीकडचं जे खरं आहे, म्हणजे सर्वसाक्षी तो महात्मा होतो. ती प्रज्ञा जागृत होते त्याची. आणि ती प्रज्ञा जागृत झाल्यावर आत्मानंदापर्यंत तो लगेच पोहोचू शकतो. तर प्रज्ञा जी आहे तिथे त्या परोक्ष ज्ञानाबरोबर त्या आत्मानंदाचा अनुभवही आहे. स्वतःपुरत्या ज्ञानाबरोबर तिथे समष्टीचा ज्ञानाचा अनुभव आहे. आपल्या मनात काय चाललंय त्याच्याबरोबर दुसऱ्याच्या मनात काय चाललंय याचाही त्याला अनुभव आहे. तीही प्रज्ञा आहे. त्यामुळे स्तर जे आहेत उत्कर्षाचे, त्याच्याप्रमाणे माणूस बुद्धिवान असू शकतो. बुद्धिवानच्या पलीकडे गेला की तो मेधावान होतो आणि त्याच्या पलीकडे म्हणजे प्रज्ञावान होतो. गीतेतही तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भगवान सांगतायत. स्थितप्रज्ञाच्या लक्षणे. स्थितप्रज्ञ म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं मन, बुद्धी, अंतःकरण तत्व स्थिर झालं, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. आणि तिकडे अंतःकरण स्थिर झाल्यामुळे त्याला बाह्य जी द्वंद्व आहेत, की लाभालाभौ जयाजयो, या कशातही त्याला कोणत्याही द्वंद्वात तो अडकत नाही. शीत उष्ण समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो म्हटलेलं आहे. म्हणजे शीत असेल, उष्ण असेल, लाभ लाभ, अपमान मान, या द्वंद्वाच्या तो पलीकडे जातो. कारण त्याची बुद्धी स्थित, प्रज्ञा स्थित आहे त्या आत्मानंदात, जे आपण पहिल्या 2-3 प्रवचनात आलेलं आहे सायक्लोस्टाईलच्या, की मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. तर ते स्वरूपानुसंधान होण्यासाठी मनशोधन करायचं, देवगुरु सेवन करायचं, सदाचरण करायचं, हे सगळं करून त्यांचं झालेलं आहे आणि ते स्वरूपानुसंधानात मग्न आहेत. त्यांना स्थितप्रज्ञ म्हणतात. हा, तर एक मिनिट. हा, तर आपण सगळं हल्लं. हा, तर आपण आता बुद्धीच्या स्तराप्रमाणे बुद्धीचे प्रकार पाहिले. बुद्धिवाना बुद्धी आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे. महाराजांनी प्रवचनात एका ठिकाणी सांगितले, गोडसे काका आपल्याला बऱ्याच वेळा ते सांगतात, की आपलं व्यवहारातलंच लक्ष पूर्ण होत नाही, तर परमार्थातलं कसं होणार? याच्या मागचा बेस असा आहे, की बुद्धीची प्राप्ती म्हणजे बुद्धीची अवस्था म्हणजे काय? निर्णय. व्यवहारात आपल्या काय करायचंय काय नाही हा निर्णय जोपर्यंत होत नाही, म्हणजे बुद्धिवान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मेधावान व्हायला सुरुवात कशी होणार? आणि मेधावान होत नाही तोपर्यंत प्रज्ञावान व्हायला सुरुवात कशी होणार? त्यामुळे पहिली पायरी आहे की बुद्धिवान. आपला व्यवहार आधी संसार करावा नेटका, जे सांगितले समर्थांनी, तेच आहे की व्यवहार हा का दिलेला आहे आपल्याला, हे जग का दिलेलं आहे? तर आपल्याला परमार्थाची प्रॅक्टिस व्हावी म्हणून जग दिलेलं आहे. धर्म जो आहे, धर्म म्हणजे काय आहे? या व्यवहारात राहून आपले जे काय कामना, इच्छा असतील,
त्याच्या धर्माच्या चौकटीत बसून जेव्हा आपण त्याचा उपभोग घेतो, तेव्हा आपण त्या बुद्धिवान अवस्थेतून, कारण कामभोग घेणं, धर्म म्हणजे अर्थ आणि कामासाठी धर्माचा वापर करताना पहिल्यांदा तो बुद्धिवान होतो, पण तिथे थांबत नाही. मग पुढे तो प्रज्ञावान होतो आणि मग एकदा प्रज्ञावान झाला, की मग त्याला अ, अर्थ आणि कामातला इंटरेस्ट कमी होऊन धर्मातला इंटरेस्टच जास्त वाटतो. म्हणजे अर्थकामाकरता धर्म नसून धर्माकरताच धर्म आहे. जे धर्मराजांचं उदाहरण महाराज देतात, की धर्मराज म्हणतात, जेव्हा द्रौपदी आणि भीम म्हणतात, "तुमच्या धर्माचा काय उपयोग आहे? आपल्याला एवढं धर्माप्रमाणे वागून एवढं दुःख मिळालं." तर धर्मराज म्हणतात, "धर्माने काही मिळावं म्हणून धर्म करायचा नाहीये. ते धर्माचं वाणिज्य ठरेल. त्याकरता मी धर्म करत नाही" म्हणे. "धर्म आवडतो म्हणून धर्म करतो." म्हणजे तो आता मेधावान झालेला आहे. त्याला धर्माचं महत्त्व कळलेलं आहे. आणि गोपी ज्या आहेत किंवा अ, उद्धवजी जे आहेत, हे प्रज्ञावान आहेत, की त्यांना किंवा भीष्माचार्य आहेत, हे प्रज्ञावान आहेत, की त्यांना त्या आत्मानंदाचा अनुभव मिळालेला आहे. तर त्यामुळे आपण कुठे आहोत सध्या किंवा एखाद्या प्रसंगात, एखाद्या वेळी अ, आपली कायम एकच स्थिती राहत नाही. कधी आळस वाढतोय, कधी आपल्याला काहीतरी करायची वृत्ती, रजोगुण वाढतोय. हे सगळं होत असताना त्या क्षणी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, हे या वर्गीकरणाने आपल्याला समजतं. तर बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा. तर आपण बुद्धीच्या अवस्थेत पहिल्यांदा मनाच्या अवस्थेतनं बुद्धीच्या अवस्थेत जायला पाहिजे. ती बुद्धी सात्विक बनवून मेधा अवस्थेत गेलं पाहिजे आणि प्रज्ञा अवस्थेत. तर तिथे आपण कुठे आहोत? म्हणजे तिथून पुढे जायसाठी आपल्याला प्रयत्न करता येतो. त्याच्यानंतर आपण अ, पंचकोशाप्रमाणे पण बुद्धीच्या अवस्था होतात आपल्या. म्हणजे आपली बुद्धी ही अन्नमय कोशात अडकलेली आहे, प्राणमय कोशात अडकलेली आहे, मनोमय, विज्ञानमय का आनंदमय. आणि हे जी कोणाची बुद्धी किती कोणत्या लेव्हलला अडकलेली आहे ना, याचं परिमाण पण आहे. आपण एकमेकांशी बोलतो, लोकांशी बोलतो. तेव्हा आपण जर पाहिलं, की काही लोकं आपल्याला असे दिसतील, की "अरे तू कोणता ड्रेस घेतला? मी अमका ड्रेस घेतला. मी अमुक दागिने केले. मी अमुक माझा असा बंगला आहे." तर हे जेव्हा आहे, तेव्हा ती बुद्धी कुठे आहे? तर ती अन्नमय कोशातच आहे. ती क्षिप्त अवस्थेतच आहे. ती इव्हन विक्षिप्तला पण आलेली नाहीये. हे आपल्याला कळतं. मग हा अमका असं वागला, तो तमका तसं बोललं. हां. तर त्याच्या पुढे जर आलं, आता जी पहिली अवस्था बघितली आपण, की अ, बाह्य पदार्थांचं सगळं वर्णन आहे. तर ती झाली म्हणजे अन्नमय कोशातच आहे किंवा खाणं-पिणं किंवा तहान लागली, भूक लागली, ह्या ह्याच्यात जर असेल, तहान आवरत नाहीये, भूक आवरत नाही, तर प्राणमय कोशात आहे. तर असं कोणत्या-कोणत्या लेव्हलमध्ये आहे, ते कोशाप्रमाणे पण आपल्याला कळता येतं. सगळ्या कोशाच्या पलीकडे असलेली ती अ, म जगन्माता म्हणजे बुद्धी स्वरूप आहे. ती म्हणजे एकदम शुद्ध बुद्धी आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. अ, आता चक्राप्रमाणे किंवा बुद्धीच्या लेव्हलप्रमाणे आधुनिक जे अ, मानसशास्त्रज्ञ आहेत, ते पण हा विचार करतात, की पहिल्यांदा फिजिओलॉजी लेव्हल म्हणजे आपण आत्ता बघितली तशी, की अ, मी काय घातलं, तू कसा दिसतो, तमके कसे दिसते, हे झालं. नंतर दुसरी आहे आणि याचा संबंध आपला मूलाधार चक्राशी आहे, की आपण असावं, स्थिती आणि बाह्य जग याच्यात जेव्हा माणूस अडकलेला असतो, ते झालं मूलाधार चक्राचं. म्हणजे बुद्धीची योग्यता कुठपर्यंत आली, तर मूलाधार चक्रापर्यंतच आहे अजून. मग स्वाधिष्ठान चक्र म्हणजेच काय बिहेवियर म्हणजे आपल्या कामना. तर कामनाची पूर्ती जेव्हा येते, तेव्हा एकमेकांशी असलेला व्यवहार हा कामनामुळेच होतो. आपल्याला काही कामनाच नसेल, तर आपण दुसऱ्याशी काही कम्युनिकेट करायलाच जाणार नाही. काही हेतूच नसेल,
तर दुसऱ्याशी बोलायचाच प्रश्न येत नाही. मग आता तो सदहेतू असेल, वाईट हेतू असेल, सेवेचा हेतू असेल, दुसऱ्याला कल्याण करण्याचा हेतू असेल किंवा अ, अ, केवळ ईश्वर संकल्पांनी संत महात्म्यांचं जसं दुसऱ्यांना राहिलं उपकारापुरता, दुसऱ्यावर फक्त दुसऱ्याचा उद्धार करण्याकरता असेल. पण ती जी इच्छा आहे, त्यानीच तो संवाद होतो. तर दुसऱ्या लेव्हलवर काय होतं, की हा अमका वागला, तो तमका वागला, मी असा वागत नाही किंवा हे जेव्हा लोकांच्या बोलण्यात येतं किंवा आपण आपल्या बाबतीत म्हणू शकतो. तर तेव्हा ती बुद्धीची दुसरी अवस्था आहे, की तिथे बिहेवियर डिस्कस होतं. हां. अच्छा. एक मिनिट हां. बाकीच्यांना येतोय का ऐकू? हां. कारण बहुतेक ना काहीतरी स्पीकरमध्ये काकांच्या हे वैशाली. अच्छा. हां. येतंय? हां, चालेल. मग मी असं थोडं पुढे घेऊन जाईल. हरकत आता चालेल ना? हां. हो. म्हणजे स्वाधिष्ठान जसं आपण मागे एकदा रेफरन्स दिलेला, की कुंडलिनी शक्तीचा अ, जेव्हा सुषमनेत शिरून वर जाते आणि प्रत्येक चक्राचा भेद करत वर जाते, तशी आध्यात्मिक उन्नती आहे. पण बहिर्मुखी कुंडलिनी पण एक चक्रात वर जाऊन उन्नत होत असते. बहिर्मुख बाहेरच्या ह्याच्यात आपण जे अ, आपल्या सद्वर्तनाने उच्च पदाला पोचलेले असतात. दुर्वर्तनाने नाही म्हणत आहे मी. पण सद्वर्तनाने उच्च पदाला पोचलेले नेते, समाजसेवक किंवा हे असतात. तर त्यांची बहिर्मुख कुंडलिनी पण त्या लेव्हलला हे जाते. तर बुद्धीची अवस्था कशी आहे, हे समजण्याकरता दुसरी लेव्हल अशी आहे, की स्वाधिष्ठानाची म्हणू आपण किंवा ज्ञानाच्या दुसऱ्या भूमिकेची. अ, की बिहेवियर बद्दल डिस्कशन होतं. त्याच्या पुढची जी लेव्हल आहे बुद्धीची, ती आहे कपॅबिलिटीची. म्हणजे मी कशात तरी काही प्रावीण्य मिळवतोय. तू कशात प्रावीण्य मिळवलं? आपण त्या अमुक्या गोष्टीत प्रावीण्य मिळवलं पाहिजे. हा जो विचार जास्त बुद्धी करते, ती त्या कपॅबिलिटी लेव्हल मणिपूर चक्राचं. तिथे सूर्यनाडी किंवा तिथे हठयोगात तिथे म्हणजे सूर्याचं केंद्र असतं आणि इथे चंद्राचं असतं. तर सूर्य हा पॉवरचा हे आहे. त्यामुळे मणिपूर चक्र हे पॉवरचं आहे. म्हणजे कोणत्यातरी गोष्टीवर कमांड किंवा लोकांचं नेतृत्व, लीडरशिप, अमुक एक विषय शिकणं किंवा उच्च शिक्षण घ्यायला जाणं, एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवणं. ह्याच्याबद्दल जेव्हा आपली बुद्धी म्हणजे मन विचार करून काही निर्णय घेते आणि काही गोष्टी स्टेप्स घेतं, तेव्हा ती मणिपूर चक्र कपॅबिलिटी बद्दल विचार करत असते. त्याच्यानंतर आज्ञाचक्र हे प्रेमाचं स्थान आहे. तर तिकडे व्हॅल्यू आणि बिलीफ याच्याबद्दल बुद्धी विचार करते. मग तिकडे ती लोकं म्हणजे आपण इंग्लिशमध्ये एक छान हे आहे, की लोएस्ट डिस्कस मटेरियलिस्टिक थिंग्स, मिड लेवल पीपल डिस्कस बिहेवियर्स अँड ग्रेट पीपल डिस्कस आयडियाज. तर कपॅबिलिटी लेवलच्या वर आहेत ती अ, तिथे बिलीफ्स आणि व्हॅल्यूज म्हणजे काही संकल्पनावर, काही आध्यात्मिक असो किंवा व्यावहारिक असो, ठराविक कन्सेप्टवर डिस्कशन होईल. ठराविक अ, एखाद्या अ, श्रेष्ठ उपक्रमाबद्दल डिस्कशन होईल. एका ध्येयाबद्दल डिस्कस होईल. असं जेव्हा माणसं आणि आपण बघतो व्यवहारात जे व्यवहारातही जे उच्च पदाला किंवा मार्केट किंवा व्यवसायातही श्रेष्ठ पदाला पोचलेले आहेत. वाईट मार्गाने पोचलेले आहेत, चांगल्या मार्गाने पोचलेले आहेत, कशाही मार्गाने पोचलेले आहेत. पण त्यांची आपण जर मुलाखत बघितली, तर आपल्याला असं दिसतं, की ते काहीतरी आयडिया घेऊन पुढे गेलेले आहेत.
आपण रिलायन्स करलो दुनिया मुठ्ठी में एवढाच कन्सेप्ट घेऊन त्यांनी खरोखर दुनिया मुठ्ठी मेच्या मार्गावर ते पुढे गेले. चांगलं की वाईट पद्धत हे नाही आपण बघत आहोत. पण एक कन्सेप्ट घेतला, एक ध्यास घेतला. तर ध्यासाने प्रेरित अशी जेव्हा लोक आपण बघतो, तेव्हा ती अनाहत चक्राच्या इथे म्हणजेच व्हॅल्यू आणि बिलीफवर असतात. त्याच्यापुढे येतं विशुद्धी. तर तिथपर्यंत जर गेला कोणी, तर त्याला अध्यात्म सांगता येतं. म्हणजे मेधा म्हणतात. मेधा पहिले जी 3 चक्र आहेत आपली, म्हणजे अ, मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर. इथपर्यंतचा प्रवास हा फक्त बुद्धीचा आहे. मणिपुराचा क्रॉस झाला तर अनाहत चक्र आणि अ, विशुद्धी हे मेधा दर्शवते. विशुद्धी ते आज्ञापर्यंतचा हा मेधापासून प्रज्ञेपर्यंतचा प्रवास आहे. आणि ते प्रज्ञा वाढत जाऊन आज्ञाचक्राचा भेद झाला, की प्रज्ञा ही गेली आणि तिथे आत्मानंद फक्त राहिला. ही अवस्था आहे. तर विशुद्धीत कसं होतं, पॉवर ऑफ एक्सप्रेशन आहे. तिथे ते जे विषय असतील, जे अनाहतापासून जिथे निदिध्यासन झालं असेल, ते सांगण्याची कला येते. ते दुसऱ्याला समजावून देण्याची कला येते. तर ही बुद्धीच्या लेव्हलमध्ये आपण जिथे आहोत, त्याच्या वरची स्टेप आपल्याला कशी येईल, हा आपल्याला विचार करावा लागतो. अ, आणि मग विशुद्धीच्या वर आज्ञाचक्रात तर द्वैताचा नाश आहे. म्हणजे तिथे प्रज्ञा अ, जागृत झाली आणि मग आत्मानंदाची प्राप्ती आहे. पहिल्यांदा सविकल्प समाधी आहे किंवा योगशास्त्रात आपण उल्लेख केल्याप्रमाणे संप्रज्ञात समाधी आहे. मग निर्विकल्प समाधी आहे आणि अ, भगवान ज्याप्रमाणे म्हणतात तसं मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित मात वेत्ती तत्वता. म्हणजे अ, सहस्र लोकात, सहस्र म्हणजे असंख्य लोकात, सहस्र म्हणजे नुसतं हजार असं नाही, अनंत लोकात एखादाच असा म्हणजे एखादेच असतात. सहस्र लोकात एखादाच असतो की तो अ, सिद्ध होण्याचा प्रयत्न करतो. सिद्ध होणं म्हणजे बुद्धीची शुद्धी, पूर्ण शुद्धी होणं. आणि त्या अशा असंख्य लोकातला एखादाच कश्चिन्मात वेत्ती तत्वता. ते जे महाराज सांगतात की वासुदेवच सर्व, इथपर्यंत तो एखादाच महात्मा पोहोचू शकतो. आता इथपर्यंत पोहोचायचे आपण वेगवेगळे मार्ग पाहिले. मार्गचा उल्लेख केला. ज्ञानमार्गाने जाऊ शकतो, योग मार्गाने जाऊ शकतो, भक्ती मार्गाने जाऊ शकतो. आत्ता जसं आपण ज्या कलियुगात वावरतोय, त्या कलियुगात अ, जसं आपण पूर्वी आपण जेव्हा ग्रॅज्युएट झालो, त्यावेळी कसं होतं, ठराविक विषय आणि तेवढ्यात मार्क मिळवायचे आणि अमके 35 पेक्षा जास्त की पास, नाहीतर नापास अशी सिस्टीम होती. आता सिस्टीम कशी आहे, की क्रेडिट्स मिळतात तुम्हाला. तुम्ही जे विषय घेतील त्या विषयाचे क्रेडिट्स मिळतात आणि तुम्हाला दुसरे कोणतेही विषय पण घेता येतात. म्हणजे आता अ, अ, दीपक आता बी-टेक करताना त्याला इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट बरोबर त्यांनी एका वेळी जापनीज पण घेतलेलं, संस्कृत पाणिनी व्याकरण घेतलेलं. म्हणजे आपले स्ट्रीम सोडून दुसरे पण घेऊन क्रेडिट्स मिळतात. तसं आत्ता आपली जी परिस्थिती आहे, आजूबाजूला बिघडलेला समाज, आपली ही अन्नशुद्धी किंवा अ, 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 जागेची शुद्धी ही पण कमी झालेली आहे. सगळं आजूबाजूचं वातावरण बदललेलं आहे. आपण स्वतः आपल्या अ, धर्माप्रमाणे, आपल्या वर्णाप्रमाणे कर्म आपली होत नाहीयेत. म्हणजे जसं ब्राह्मणाला नोकरी सांगितलेली नाहीये. ब्राह्मणाला यजन, याजन, अध्यापन सांगितलेलं आहे. क्षत्रियाला सगळ्यांचं संरक्षण करणं आणि म्हणजे कर गोळा करून त्या पैशाच्या योगाने सगळ्यांच्या कल्याणाप्रत गोष्टी करणं हे सगळं सांगितलेलं आहे. वैश्याला जास्तीत जास्त पैसे कमवणं आणि त्यांनी गो आणि ब्राह्मणाचं प्रतिपाल करणं. गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय आहेत. यांना गोसेवा सांगितलेली आहे, कृषी सांगितलेलं आहे. पण हे करत नाही. म्हणजे सगळ्या
म्हणजे निदान जे बिझनेस स्वतःचा करतायत ते अ, वैश्य धर्म तरी पाळतायत. पण जे नोकरी करतायत ते तर क्षुद्र धर्मापर्यंत खाली आपण पोचलेलो आहोत. तर हा सगळा विचार करता एकाच मार्गाने पुढे जाण्याइतका आपली तेवढी कपॅसिटी राहत नाही. त्यामुळे सगळ्या मार्गाचा कर्म, ज्ञान, भक्ती याचा ज्यातलं जितकं आपल्याला आवडेल तितकं जास्त करू, तितकं आपण पुढे जाणार आहोत. तर त्यामुळे या प्रत्येक मार्गाच्या सापेक्ष अ, आपण कुठे आहोत हे समजून घेणं आणि तिथून पुढे जाणं हे सोपं पडेल. तर आज आपण 11 वाजलेत ना? आधी आपण मला वाटतंय अ, ह्या तिन्ही मार्गाकडे एकत्र जाण्याच्या ऐवजी एकेकाने पुढे जाऊ. पण त्याच्या आधी अ, बुद्धीबद्दल काही सांगायचं राहिलं का मी एकदा हे करतो. तर अ, ज्ञानमार्ग आहे. अ, त्याच्या 7 भूमिका आपण मागे पाहिल्या होत्या. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भावनी आणि तुर्यगा. तुर्य अवस्था म्हणजे ती समाधी अवस्था आहे. तर तेव्हाचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं. ते एक सेपरेट आपण करू. तर ते आपण डिटेलमध्ये आता नको बघायला. त्याच्यानंतर योगमार्गाने कसं पुढे जायचं हे डिटेलमध्ये जरी आलं नसलं, तरी योगसूत्रामध्ये आपण थोडंसं ते पाहिलेलं आहे. तर त्यामुळे तेही आपण आत्ता जास्त नको बघायला. आपण भक्ती मार्गाप्रमाणे कसं पुढे जाऊ हे आत्ता आपण जास्त तिथे फोकस करू. हो, हे रेकॉर्डिंग आहे. अ, आणि हे ज्ञानाच्या 7 भूमिका मी वाटलं तर सेपरेट एक हे करू आपण. किंवा असं करू, आत्ता आपण भक्तीचं घेऊ आणि पुढच्या वेळी ज्ञानाचं घेऊ. हं? तर भक्तीचं घेण्याआधी गीता आपण पाहिल्याप्रमाणे, की गीता हा सगळा बुद्धियोग आहे. तर गीतेत वेगवेगळ्या ठिकाणी भगवान अ, बुद्धीबद्दल काय सांगतात तेही आपण बघू. तर सर्वात पहिलं म्हणजे आता अ, अ, बुद्धी अ, निर्माण होण्याकरता किंवा बुद्धी निर्माण करता म्हणण्यापेक्षा मनाच्या अवस्थेपासून शुद्ध बुद्धीच्या तिथून मेधा आणि प्रज्ञापर्यंत जाण्यासाठी एक तर आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरूंना प्रणिपात म्हणजे पूर्ण शरणागत होऊन त्यांना प्रश्न करणं आणि ते करताना श्रद्धा आणि इंद्रिय नियमन हे महत्वाचं सांगितलंय. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिय. आता त्याच्याशिवाय 10व्या विभूती योगाच्या अध्यायात 10व्या श्लोकात भगवान सांगतायत, की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. ददामी बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते हे महाराज बऱ्याच वेळा प्रवचनातनं सांगतात. त्याचा अर्थ काय? ददामी म्हणजे मी देतो. काय? तर बुद्धियोग. कसा बुद्धियोग देतो? खरा बुद्धियोग काय? खरा बुद्धीचा विकास काय? हे सगळं ह्यात आलेलं आहे. की अ, ज्यांनी येन माम उपयांती ते, ज्यांनी ते माझी प्राप्ती करू शकतात, असा बुद्धियोग मी त्यांना देतो. म्हणजे बुद्धीचा उत्कर्ष कशात आहे? तर ती ईश्वराची, भगवंताची प्राप्ती करून घेण्यात आहे. मग ते सगुण रूपाची प्राप्ती असो, निर्गुण रूपाची प्राप्ती असो, दोन्ही एकच आहे हे तिकडे गेल्यावर कळतच आहे. पण हे कोणाला देतो? तर तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. म्हणजे ते जे माझे भक्त सतत युक्त आहेत, माझ्याशी सतत युक्त आहेत आणि सतत युक्त राहून भजतां प्रीतिपूर्वकम म्हणजे प्रीतिपूर्वक माझं भजन करतायत. म्हणजे सतत युक्त राहून द्वेष करणारा जो रावण आहे किंवा सतत युक्त राहून द्वेष करणारा कंस आहे, त्यांना नाही दिलेला बुद्धियोग. बुद्धियोग कोणाला दिलाय किंवा कोणाला देतात? जे प्रेमाने सतत माझं भजन करतात. त्यांना मी बुद्ध योग देतो.
आणि तो कसा देतो? येन माम उपयांती ते, की ते मला जाणून घेऊ शकतात. त्यामुळे अ, बुद्धिवर्धन कसं करायचं याचा सर्वात सोपा आणि सर्वात कठीण एका वेळी दोन्ही असलेला उपाय म्हणजे सतत युक्त राहायचंय भगवंताच्या. आता ते सतत युक्त राहणं आत्ता आपल्याला शक्य नाहीये. तर त्यामुळे ते सतत युक्त राहण्यासाठी काही निमित्त बनवावी लागतात. आणि त्याकरताच धर्म आहे. म्हणजे भगवान जे म्हणतात 10व्या अध्यायातच आलेलं आहे विभूती योगात, की धर्माविरुद्ध भूतानां कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे धर्माच्या अविरुद्ध जो काम आहे, म्हणजे आपल्या इच्छाची पूर्ती धर्माच्या अविरुद्ध राहून करण्याची जी वृत्ती आहे, तोच मी आहे म्हणतात. म्हणजे या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. तर ती कशी असते? ती देवी बुद्धिरूपेण संस्थिता. तर ती श्रद्धा सताम कुलजन प्रभवस्य लज्जा अशा रूपाने असते. म्हणजे वाईट अ, गोष्ट करण्याबद्दलची लज्जा, चांगल्या गोष्टीवर श्रद्धा आणि सत्कर्म, धर्मावर श्रद्धा, धर्माचरण करणं, धर्मे प्रीतिम, हे बुद्धी मिळवण्याचं लक्षण आहे. आणि म्हणूनच आपण श्रीपाद श्री वल्लभ मध्ये पाहिलं, धर्मे प्रीतीम मिळाली की काय मिळणार आहे? तो साधन मार्ग आहे आपण तेव्हा बघितलं, की सर्वात पहिलं म्हणजे पापाचा नाश केला आपण. पापम तापम प्रार्थना करून. पापांचा नाश होण्याकरता यज्ञदान तपश्चैव पावनानाम मनीषिणाम. म्हणजे यज्ञ केलं, दान केलं, तप केलं, त्याने आपण पावन झालो. पावन झालो म्हणजे पाप गेली. मग पहिल्यांदा काय? तर धर्मी प्रीतीम, धर्मावर प्रीती उत्पन्न झाली पाहिजे. ते धर्माचरण करत झाल्यावर सन्मती आपोआप मिळणार आहे. आणि मग ती सन्मती झाली का तिला देवभक्ती करावं असंच वाटणार आहे, सत्संग घ्यावा असंच वाटणार आहे आणि सत्संग मिळणार पण आहे. आणि मग भुक्ती म्हणजे सात्विक कर्म जी करायची इच्छा आहे, माझी इतकी उपासना झाली पाहिजे, माझं इतकं ध्यान झालं पाहिजे, अ, महाराजांची आपली सेवा झाली पाहिजे, महाराजांची वाङ्मय सेवा झाली पाहिजे, ह्या सगळ्या भुक्ती आणि मग मुक्ती आणि त्याच्या पुढे भावासक्ती आहे. तर इथे आपण तेच पाहतोय की भजताम प्रीतीपूर्वकम सतत युक्त होण्यासाठी धर्माचरण पासून भावासक्ती पर्यंतचा मार्ग आहे. भावासक्ती म्हणजे तिथे सतत युक्त आहे. तर तो कसा? तर पहिल्यांदा पूर्ण धर्माचरण आपल्याला सगळंच करता येत नाही. तरी मग काहीच करता येत नसेल तर निदान आपण रोजची संध्या करतोय का? एकदा करतोय तर दोनदा करता येते का? शॉर्ट करतोय तर पूर्ण करता येते का? जप आपला आहे. मग निदान आपल्या गुरुप्रदत्त मंत्रात जितकी अक्षर आहेत तेवढ्या तरी माळा आपल्या रोज होत आहेत का? तर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी ते क्रेडिट्स आपल्याला मिळवायचे आहेत. आणि याच्याबरोबर जसं 2 कपडे समजा फाटलेले असतील, तर आपण ते शिवायचे असले, तर तो टाका मारतो. पहिल्यांदा टाका मारून सरळ करतो ना आपण आणि मग नंतर बारीक शिवण नंतर असते. तर ती टाका मारल्यावर पण ते जोडलं जातं ना, तसं दिवसातनं काही असे टाका मारण्याचे पॉइंट म्हणजे त्याला आपण अँकर पॉइंट्स म्हणू. असे आपल्याला आपण जर ठरवले, तर त्यांनी आपल्याला ईश्वराशी युक्त राहायला मदत होते. ते कसे? तर जसं महाराजांनी सांगितलंय तसं, की उठल्याबरोबर एकतर उपासना मार्गात आपल्याला माहिती आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंदम. म्हणजे लक्ष्मीनी शुद्ध अ, बुद्धीनी आणि सत्कर्मानी मिळवलेलं धन, बुद्धी, ऐश्वर्य हे सगळं धन, बुद्धी आलं. सॉरी, धन आलं, ऐश्वर्य आलं, सरस्वतीनी बुद्धी आली आणि विष्णू हे स्मरण करून आपण सुरुवात करतो. दिवसभरात काय काय करायचं ठरवलंय आणि ते करायचं ठरवलंय ही आपणच बुद्धी दिलेली आहे. यात अजून काही चांगलं करण्याची किंवा काही न करण्याचं असेल तर तीही आपण मला बुद्धी द्या. ही प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करायची. म्हणजे तिकडे एक शिवणीचा टाका मारला गेला आपला. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या धर्माने इतकं छान सांगितलेलं आहे, की जेवताना समर्थांनी सांगितलंय, "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे किंवा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम." या श्लोकाचं पठण जेवताना, खाताना, काहीही खाताना आपण करतोय. म्हणजे परत
ब्रेकफास्ट करायच्या वेळी, इव्हन चहा पिताना पण आपण म्हणू शकतो अहं वैश्वानरो भूत्वा, कारण चहा पण शेवटी पचायला लागणारच आहे. तर ते जे 3-4 वेळा आपण काही ग्रहण करतोय, त्यावेळी ईश्वराचं स्मरण झालेलं आहे. त्याच्यानंतर जांभळी आली, आपण राम, राम, राम करतो. उठताना श्रीराम म्हणायचंय, बसताना श्रीराम म्हटलं. असे छोटे-छोटे गोष्टी आपण टाके मारत गेलो, की आपण हळू-हळू सततयुक्त होणार आहोत. एकदमच आता मला सतत स्मरण राहत नाही म्हणून निराशा पण यायला नको, किंवा मी सतत स्मरण ठेवणार म्हणून भरपूर प्रयत्न करून 2-3 दिवस केले, अरे काय होत नाही म्हणून सगळं सोडून पण द्यायला नको. त्यामुळे आत्ता जेवढे आपले टच पॉइंट्स आहेत ईश्वराशी, ते आपणच आपले लिहून काढायचे, की दिवसात आता येता-जाता कधीतरी आपल्याला महाराजांचं स्मरण होतं, किंवा एकमेकांशी आपण बोलतो. कोणाचा गुरुबंधूंचा फोन आला म्हणा, किंवा येता-जाता देव्हाऱ्याकडे लक्ष गेलं, अशा वेळी स्मरण होतं. हे बोनस धरायचं आपण. पण रोज नक्की आपल्याला कधी-कधी स्मरण होतंय. उठल्याबरोबर आपण करतो का? जेवताना करतो का? मग एवढ्या-एवढ्या वेळी करतो. अजून काय करता येईल? 15 मिनिटाचा अलार्म सिंगल वाजणारा लावला. तर तो अलार्म वाजला, की दिगंबरा, किंवा महाराजांचं दिगंबरा 24 तास लावून ठेवलं. अशा वेगवेगळ्या उपायांनी स्मरण होण्याच्या ज्या प्रॉबॅबिलिटीज आहेत, त्या आपण वाढवू शकतो. आणि मग हळू आपण सततयुक्तापर्यंत जाऊ शकतो. तर हा एक उपाय सांगितलेला आहे. तसं अ, दुसरा गीतेतला श्लोक आहे. भगवान म्हणतात, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेह विदेव चाहं. म्हणजे सगळ्यांच्या मी हृदयाशी राहतो, हृदयाच्या निकट राहतो, आणि तिथे राहून काय देतो, तर मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम च. स्मृती आहे, ज्ञान आहे. अपोहन म्हणजे अ, मूढ अवस्था म्हणजे पोहन. ते अ, अ म्हणजे त्याच्यातनं बाहेर येणं. म्हणजे एखाद्या गोष्ट समजून घेणं, अ, हे पण मी देतो. आणि सगळ्या वेदात जाणून घेण्यासारखं जे काही आहे, ते मीच आहे. वेदेश्च सर्वे अहमेव वेद्या. वेद्या म्हणजे जाणून घेण्यायोग्य. सगळ्या वेदात. आणि वेदांत करणारा, वेदांत कृत, वेदांत करणारा, आणि वेद विदेव चाहम म्हणजे वेद जाणून घेणारा पण मीच आहे. भगवान सांगतात. म्हणजे आपल्याला वाटतं मला हे समजलं, तेव्हा ते मला समजलं नाही, अंतर्यामी असलेल्या महाराजांनी तो प्रकाश केला. कारण समजून घेणारा पण तो आहे, समजणारा पण तो आहे. त्यामुळे आता एक सोपी ट्रिक ह्याच्यात आपल्याला कळता येते, की कोणतीही गोष्ट आपल्याला आठवत नसली, या श्लोकाचं स्मरण केलं. 15वा अध्याय, 15वा श्लोक. मगाचचा आपण तेषां सतत युक्तानाम जो बघितला, ददामी बुद्धियोगम. 10वा अध्याय, 10वा श्लोक. सोपं आहे लक्षात ठेवायला. 10वा अध्याय, 10वा श्लोक, हा 15वा अध्याय, 15वा श्लोक. की एखादी गोष्ट आठवत नसली, अरे आठवत नाही, काय करायचं? मत्तस्मृती ज्ञानम अपोहनम च. त्या श्लोकाचं स्मरण. आणि ते सांगतायत, भगवान श्रीकृष्ण सांगतायत, किंवा प्रवचनात महाराज तो श्लोक सांगतायत. आपलं जे इष्ट दैवत आहे, ते आपल्याला तो श्लोक सांगताय. अशा पद्धतीने त्याचा विचार केला, की महाराज आठवायला, तो श्लोक आठवायला, ते आत्मरूप आपल्यात तेच आहे आठवायला ही मदत झाली. म्हणजे असे. आणि आपण दिवसात बऱ्याच वेळा, म्हणजे मी तर इतका विसरलोय, बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी विसरतो. तर त्यामुळे प्रत्येक वेळी आठवताना जर मी हा विचार केला, की अरे सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, तर ते स्मरण झालं. असं आपल्याला स्मरण वाढवून ते सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकमच्या थोडं थोडं तरी आपण जवळ जाऊ शकतो. त्याच्यानंतर गीतेमध्ये अजून एक सांगितलेलं आहे. आता हे सगळं करताना कधी-कधी काय होतं, जेव्हा आपली साधना चांगली चाललेली आहे, आपली उपासना चांगली चाललेली आहे, आणि आपली बुद्धीची वाढ पण होते. तर त्यावेळी एक पथ्य पाळायचं असतं. ते आता बुद्धी कशी वाढवायची असतात, आपण तेव्हा
औषधाबरोबर पथ्य सांगतो ना, तसं ह्याच्यात एक पथ्य आहे. तर ते काय आहे, की सात्विक बुद्धी जशी आपली वाढत जाते, की मी इतकी उपासना करेन, मी इतकं अनुष्ठान करेन, मी सेवा करेन, मी माझ्या स्वतःच्या जॉबकडे लक्ष न देता बिनपगारी रजा करून घेऊन जाऊन सेवा करीन. हा विचार चालू असताना एक शक्यता अशी येते, की त्याचा पण अहंकार होऊ शकतो. तर ते अ, कारण सत्व, रज, तम हे तिन्ही गुण आहेत आणि भगवान गुणातीत आहे. त्रिगुण जी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत बुद्धी आहे आणि तोपर्यंत अहंकारही आहे. अहंकार रहित शुद्ध बुद्धी म्हणजे महत्त्व आहे. पण महत्त्वत्व नंतर लगेच अहंकार निर्माण झालाय. तर त्यामुळे सात्विक वृत्ती जरी वाढवत असलो, तरी त्याबरोबर अ, हे पथ्य खूप महत्वाचं आहे. काय आहे, की सात्विक वृत्ती पण कशी बांधू शकते, याची जाणीव आपल्याला सतत राहिली पाहिजे. आता तामसी बुद्धी ही तर अज्ञानाचीच आहे. राजसी बुद्धी पण रजसस्तु फलन दुःखन सांगितले. गुणाने इकडे-तिकडे गेलं तर दुःख मिळणार आहे. बरोबर. तमोगुणाने अज्ञान मिळणार आहे. पण त्यांनी पश्चाताप तरी होतो. पण सत्वगुणाने सत्ववृत्ती झाल्यावर पश्चाताप पण होत नाही. त्यामुळे तो बंध मोठा असू शकतो. तर तो काय बंध येऊ शकतो? तर ते सांगताय, की अ, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. म्हणजे एक तर सुखाची प्राप्ती होते. सुखाची प्राप्ती झाल्यावर असं वाटतं, की अरे वाह! आपण ईश्वराचं केलं म्हणून आपल्याला हे सुख मिळालं. अजून करू म्हणजे अजून सुख मिळेल. मग त्या सुखातनं बाहेर पडायची इच्छा होत नाही. मग ते सुख सुरुवातीला आता त्यातल्या त्यात खालच्या लेव्हलचा जर कोणी असेल, तर तो काय म्हणेल, मी व्यावहारिक सुख प्राप्त करेन आणि ते अजून पूजा, जप किंवा यज्ञ करून अजून सुख प्राप्त करेन किंवा राक्षस जे करत होते, की मी दीर्घायू बनेन, अमर होण्यासाठी प्रयत्न करायचे, सर्व वर राज्य करायसाठी प्रयत्न करायचे. ती खालची लेव्हल झाली. तीही ठीक आहे. पण आता 10च मिनिटं राहिली ना? हां. पण अ, मला सगळं कळतंय किंवा वित्तभ्रम जो होतो महाराजांनी सांगितले, वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ. आपण केलेली उपासना, मला अहंकार नाही असा पण अहंकार निर्माण होऊ शकतो. किंवा अ, अ, मी सगळ्यांचं करतो हा पण अहंकार निर्माण होऊ शकतो. आणि तो अहंकार खूप बाधक आहे. महाराज जे म्हणतात, की अ, विशेष अहंकाराची गोठी नाही, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लागे अज्ञानापाठी. म्हणजे अज्ञानी माणसाच्या विशेष पाठी लागत नाही. पण ज्ञानी माणसाच्या मागे लागून त्याला नाना संकटी नाचवी हे होतं. तर त्यामुळे सात्विक कर्म आपल्याकडनं करत असताना आपली तशी तर बुद्धी होत नाही ना, याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आणि त्याचे काहीतरी क्रायटेरिया आहेत. क्रायटेरिया काय आहेत? जर माझी उपासना नीट होते, जर माझी बैठक नीट होते, जर माझं नामस्मरण नीट होतंय आणि माझी तरी मनस्थिती स्थिर नाहीये किंवा मला राग येतोय किंवा मला असहाय्य वाटतंय, म्हणजे काहीतरी गडबड आहे. कुठेतरी तो सात्विकतेने पण बंध येतोय आणि तो बंध काढणं कठीण आहे. कारण अ, मला जेव्हा कळतंय तेव्हा दुसऱ्यांनी ते सांगितल्यावर, "अरे हो रे, ते तर मला माहिती आहे." असं होतं. अज्ञानी जर असेल, त्याला एखादी गोष्ट सांगितली, की आता वाल्मिकी ऋषींचं उदाहरण आहे. तू मरा-मरा म्हटलंस तरी मोकळा होशील. त्यांनी राम-राम म्हटलं आणि मोकळे झाले. पण आता आपल्याला माहिती आहे नामस्मरण करायचं. तरीही आपल्याला प्रश्न पडलेला आहे, की आपली प्रगती कधी होणार? बरोबर आहे की नाही? कारण आपल्याला ज्ञान झालेलं आहे, पण तो ज्ञानाचा बंध आहे. नुसतं ते शब्दज्ञान झालेलं आहे. तर तो सुखाचा अनुभव घेणं, रसास्वाद हे एक विघ्न सांगितलेलं आहे. इव्हन साधनेत जे अनुभव आले, त्याच्यात जे रमतात त्याला रसास्वाद म्हणतात. महाराजांना कधीही कोणी साधनेतला कितीही मोठा अनुभव सांगितला, तरी ते एंटरटेन करायचेच नाही. ते करत राहायचं म्हणायचं किंवा प्रगतीचं मापदंड काय आहे, तर आपली वृत्ती किती सात्विक होते, शांत किती आपण आहोत.
निर्मत्सर किती आहोत. कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणाले महाराज, की ही खरी अंतरंग साधना आहे. म्हणजे बाह्य धर्म आवश्यक आहेच, पण तो करताना अंतरंग धर्म जर बिघडत असेल, मला दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण होत असेल, तर त्या बाह्य धर्माचा उपयोगच नाही. त्यापेक्षा मग अंतर्धर्माकडे जास्त फोकस करावं. तर हे म्हणजे हे पथ्य आपल्याला, की आपली सात्विक वृत्ती कालच्यापेक्षा आज वाढली की नाही, मागच्या वर्षीपेक्षा आज वाढली की नाही, 12 वर्षापूर्वीपेक्षा आज किती पुढे आलोय आपण की नाही आलो, हा जर विचार झाला आणि तो विचार झाल्यावर जे काही जर वाढलीये किंवा नाही वाढली, त्या दोन्ही परिस्थितीत मत्तस्मृती ज्ञानम अपोहनम च सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, म्हणजे हे महाराज तुम्हीच दिलेलं आहे. जर माझी वाढली नसेल, तरी पण तुम्हीच देणार आहे. ऋषिकेश मे वांग मनक काय जातं. माझं जर स्मरण घडलं नाही, गर्भात घडलं नाही, जन्माला आल्यावर घडलं नाही, हे जरी सगळं असलं, तरी तुम्ही ऋषिकेश आहात. तुम्हाला सगळं कळतंय. त्यामुळे तुम्ही आमची बुद्धी तुमच्याकडे न्या, ही आपण प्रार्थना करू शकतो त्यावेळी. बरं, दुसरं महाराजांनी अजून एक सांगितलंय, की बुद्धी किंवा मनाला ताब्यात कसं आणायचं? तर एक तर आपण आधी बघितलं पतंजल योगसूत्राच्या निमित्ताने गीतेतला श्लोक, की अ, 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 अभ्यासाने अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गुह्यते. म्हणजे अभ्यास आणि वैराग्याने मनाला ताब्यात आणता येतं, म्हणजे ते बुद्धी अवस्थेला येतं. पण ते एकदम येत नाही. तर महाराजांनी सांगितलंय, की कसं आवरायचं मनाला. तर घोड्याला कसं आवरतात? एकदम लगाम पकडूनच ठेवला असं पण नाही, एकदम ढिला सोडला असंही नाही. कधी पकडायला पाहिजे, कधी सोडायला पाहिजे. कधी योग्य दिशेने चाललाय तर त्याला पूर्ण उधळू पण दिलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला उत्साह आला, की नाही मी आता हे सेवेचं काम आहे आज अ, एका दिवसात मला समजा बांधकामाच्या विटा मीच जाऊन ठेवतो आणि त्यांनी केलं. तर तिथे उधळून पण द्यायला पाहिजे. पण ताब्यातही ठेवायला पाहिजे. तर आणि हळू एक-एक स्टेप, बेबी स्टेप म्हणतात, तसं मनाला ताब्यात घ्यावं. याच्यासाठी गीतेत भगवान सांगतायत, की शनैः-शनैः उपरमेत् बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे आत्मसंस्था, आत्मातच आपल्या अंतःकरणातल्या स्वरूपानुसंधानातच मन ठेवायचं. त्यावेळी दुसरं कशाचाही विचार करायचा नाही. हे कसं करायचं? तर हळू वेळ वाढवायची. थोडी-थोडं, थोडं-थोडं. जास्त म्हणजे एक क्षण तरी ईश्वरापेक्षा काही विचार नाही. मग थोडं अजून जरा असं करत तो अभ्यास वाढवायचा आहे. हळू वाढणार आहे. एकदम आता मी सगळं सोडलं आणि आता फक्त ईश्वराचं चिंतन करतो, तर असं होत नाही. सगळं सोडून जंगलात जरी गेलो, तरी ते मन आपण घेऊन जातो. सगळा संसार आहे तो मनात आहे. इथे बाह्य कुठेही संसार नाहीये. तर त्यामुळे हळू पुढे जायला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि आपली बुद्धी सात्विक कशी होते हे कसं ओळखावं? तर त्याचं लक्षण भगवान सांगतायत, की ज्या बुद्धीला प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्य भयाभये बंधम अ, मोक्षमच या वेत्ती बुद्धीसा पार्थ सात्विकी. आपली बुद्धी सात्विक कशी झाली? तर महाराजांनी आधी सांगितलेलंच आहे आपल्याला किंवा मोठ्या महाराजांचा जो शेवटचा उपदेश आहे, त्यात जे करायला सांगितलंय, ते करत असणं म्हणजे सात्विक बुद्धी झाल्याचं लक्षण आहे. म्हणजे आपलं धर्माचरण चालू आहे. आपल्यापेक्षा आपले जे नियामक आपल्यापेक्षा वयाने मोठे, अधिकाराने मोठे, या सगळ्यांबद्दल आदरभाव आहे. अ, स्त्रिया असतील तर त्या पातिव्रत्याने राहतायत. पुरुष असतील ते घरात सर्वांना मान देऊन आणि ईश्वर बुद्धी ठेवून राहतायत. आपण जे कमावलेलं आहे, ते सगळ्यांचं आहे. या बुद्धीने द्रव्यशुद्धी आहे, अर्थशुद्धी आहे, असे राहतायत. पण याच्यापेक्षाही महत्वाचं जे एक ह्या सगळ्यात इनबिल्ट आहे ते सांगितलंय, की सात्विक बुद्धी झाली हे कसे समजावं? तर आपण जे काय करतोय, दुसरे जे काय करतायत किंवा जगात जे काही काढलंय, तर त्याच्यात प्रवृत्ती काय आहे आणि निवृत्ती काय आहे? हे ज्याला नक्की कळले, ती बुद्धी सात्विक आहे. त्याच्यानंतर कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं? एखादी गोष्ट
मी करू का नाही करू, करू का नाही करू, हे वाटणं म्हणजे मन अवस्था झाली. पण हे मी करीनच, पण ते योग्य आहे की अयोग्य आहे, हे कळत नाही. तर योग्य काय आणि अयोग्य काय, हे निश्चित ज्याला कळतं, त्याची बुद्धी सात्विक झालेली. त्याच्यानंतर अ, अ, बंध म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? आणि अर्थात बंध आणि मोक्ष याला कारणं काय आहेत? म्हणजे थोडक्यात म्हणजे बेसिक जो शास्त्र विचार आहे. भक्ती मार्गाने जरी गेलं तरी अ, ज्ञान हा असा पडाव आहे, की तो क्रॉस केल्याशिवाय पराभक्तीपर्यंत पोहोचताच येत नाही. त्यामुळे ज्ञानाला हा पर्याय नाही. तुम्ही श्रद्धा वाढवून, सेवा वाढवून अ, असे लायक व्हा, की सद्गुरूशिवाय काही आपल्याला सुचतच नाही. मग ते कृपा करतील आणि तुम्हाला ज्ञान होईल. आणि ज्ञान झाल्यावरच तो आत्मानंदाचा म्हणजे परोक्ष ज्ञानापासून अपरोक्ष ज्ञान आणि आत्मानंदाचा अनुभव आणि मग पुढे पराभक्तीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे ज्ञानाला पर्यायच नाहीये. ज्ञानापर्यंत पोहोचावंच लागतं आणि ज्ञानापर्यंत पोहोचून जर थांबला एखादा जीव तरी मुक्तीच आहे. म्हणजे पूर्णानंदाची प्राप्तीसाठी ज्ञानाला पर्याय नाही. मग तो सेवेने असो, कशानेही असो. तर त्यामुळे सात्विक बुद्धी जरी भक्ती करून झाली, उपासना करून झाली, तरी तिचं लक्षण असं आहे, की बंध आणि मोक्षाबद्दल समजू लागतं. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. ते कुठे गेलेले वेद शिकायला? किंवा त्यांना तर स्वप्नात मंत्रदीक्षा झाल्यानंतर गुरूंची तशी समोरासमोर भेटही नाहीये. आता विठ्ठलांनी साक्षात्कार झाला तेव्हा विठ्ठलाची भेट आहे. तरी वेदांचा तो अर्थ हां, तरी वेदांचा तो अर्थ आमासाची ठावा असं तुकाराम महाराज म्हणतायत. अ, तर आता वेळ झालाय. आपण हाच श्लोक अ, पुढच्या वेळी पुढे घेऊ आणि मग भक्तीनंतर आपण ज्ञान आणि अ, याच्यातला अगदी थोडक्यात घेऊ. कारण आपण दुसऱ्या निमित्ताने आपण ते पाहिलेलं आहे. आजच्या करता इथेच थांबू. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारून ठेवा. म्हणजे पुढच्या वेळी तो घेता येईल किंवा टेक्स्ट केला. गुरुदेव दत्त.